आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी। पुण्यातील कल्याणनगर अपघात प्रकरण अल्पवयीन आरोपीनं सादर केलेल्या निबंधातील मुद्दे समोर। अपघात कसा घडला, अपघातात मृत्यू झालेल्या अश्विनी कोष्टा, अनिश अवधी याचा निबंधात उल्लेख मात्र नाही। पुण्यात 9 तारखेपर्यंत दमदार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। वारकरी दिंडीत आतापर्यंत 1,90,000 वारकऱ्यांवर आरोग्य उपचार। वारकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा। ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यात भागीरथी सेवाश्रम आणि श्री संत कृष्णदास लोहिया महाराजांकडून बेसन भाकरीचं वाटप। सलग 11 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा सुरू। कार्ला मळवली इंद्रायणी नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी वाहू लागलं। 7 ते 8 गावांचा संपर्क तुटला। सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार। पिंपरी चिंचवड महापालिकेकडे 88 थकबाकीदारकांच्या मालमत्ता जप्त। मालमत्तांचा 5 ऑगस्टला लिलाव। लिलाव प्रक्रियेतील सहभागासाठी 2 ऑगस्टपर्यंत मुदत। पुण्याच्या राजगड तालुक्यात पाऊस। तोरणागडाच्या पायथ्याशी दुर्गम बालवड गावातील पूल पाण्याखाली। विद्यार्थी, शेतकऱ्यांसह नागरिकांचीही तारांबळ। पुणे लोहमार्ग पोलीस भरतीची उद्या लेखी परीक्षा होणार। पात्र उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षकांचं आवाहन।